शहर मध्य मतदारसंघातील कर्णिक नगर, एकता नगर व अक्कलकोट रोड परिसरातील नागरिकांच्या गैरसोयी लक्षात घेऊन यल्लालिंग मठाजवळील रस्त्यामागील 15 वर्षापासून आमदार असणाऱ्या प्रणिती शिंदेंना कधीच दिसला नाही। या परिसरातील नागरिकांची गैरसोय लक्षात घेत मोदी सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाच्या स्वच्छ वायू सर्वेक्षण धूळमुक्ती विशेष योजनेतून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांच्या प्रयत्नाने 54 लाख रुपये खर्चून होत असलेल्या रस्त्याच्या कामाचे शुभारंभ मोठ्या थाटात पार पडले। राजकीय वैर विसरून महाविकास आघाडीतील शिवसेना उबाठा पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी कित्येक वर्षानंतर रस्ता होतोय म्हणून दिलदार मनाने शिवसेना जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांच्या झंझावात विकास कार्याचे तोंड भरून सार्वजनिकरित्या कौतुक केलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह महायुती विरोधात आरोप करीत लोकसभा मतदारसंघाचा दौरा करण्यात व्यस्त असणाऱ्या आमदारांना ही गोष्ट कळली। महायुतीच्या विकास कार्याला मविआमधील नेत्यांच्या उपस्थितीमुळे गडबडलेल्या आमदारांनी आचारसंहिता लागत असताना काही मिनिटांपूर्वीच स्वतःच्या नावाचा बोर्ड लावत फुकटचा श्रेय घेण्याचा केविलवाना प्रयत्न केला। महायुतीवर सडकून टीका करणाऱ्या महायुतीच्या उद्घाटन होऊन कार्य सुरू असलेल्या रस्ते विकास कामावर स्वतःचा बोर्ड लावणाऱ्या अंतरात्म्याचा आवाज ऐकणाऱ्या पक्षांच्या आमदारांनी आत्मनिरीक्षण करावे असे शिवसेना जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांनी केलं। दरम्यान आमदारांनी घाईगडबडीत लावलेल्या फलकावर मक्तेदाराचा नाम उल्लेख सुद्धा नाहीये। हा रस्ता कोणत्या योजनेतून मंजूर केला गेला, हॅट्रिक असणाऱ्या आमदार प्रणिती शिंदे यांनी मक्तेदार कोण हेही माहीत नाही, रस्त्यासाठी किती निधी मंजूर आहे हेही माहीत नाही, तर मनीष काळजे यांनी स्थानिक नागरिकांच्या हस्ते या रस्त्याच्या विकास कामांचे उद्घाटन केले आहे। कामाचे संपूर्ण श्रेय मनीष काळजे यांचं आणि खासदारकीचे स्वप्न पाहणाऱ्या आमदार प्रणिती शिंदेंना नेमकं काय सिद्ध करायचंय असा प्रश्नही मनीष काळजे यांनी उपस्थित केलाय। 1001%, 99% सांगत नाही मी, 1001% सोडू शकते आणि घरचा एक तुमच्या मुलासारखा एक हक्काचा माणूस आहे। सांगा काम नाही झालं तर मग आम्ही आहे खंदारे साहेब आहेत, आम्ही कधी बी सांगा, आम्ही त्यांना स्वतः इथे बोलून आणतो। आता समोरचा रस्ता हिनेच केलं, आता हे जो रोड चालू आपला रस्ता यांच्या माध्यमातून आतापर्यंत हा रोड चालू झाला। प्रणिती शिंदे म्हणून आपल्याला बोलवलं, त्या रोडवरती बसवले, खुर्च्या घालून 2 तास बसलो आपण। खरंच वाटलं प्रणिती शिंदे हा रोड करणार आहे म्हणून। त्याच्यानंतर थोडा दिवस ढकलले, त्याच्यानंतर ते पाईपलाईन जोडून देतो म्हणले। 5 महिने तर केलेले नाही साहेब आम्हाला। आता समस्या असं झाली की एकदमच कळालं, राजसाहेब आमचे मित्रच आहेत भावासारखे, मग त्यांनी म्हटले की तुमच्या हस्ते होऊ लागलं। त्यावरती त्यांना पण शंका दूर करणं गरजेचं आहे आणि काम चालू करून उद्घाटन केलं। सगळ्यात मध्ये आतापर्यंत कधी आलेले लोक काय करतात, पहिले भूमिपूजन करते तर आतापर्यंत नेते लोक झाले सगळ्याच पक्षाचे, पहिले भूमिपूजन करतात, वर्ष 1.5 वर्ष 2 वर्षांनी काम चालू होते, झालं तर झालं तर पैसे काढत। ही एकमेव माणूस असा आहे की पहिले काम चालू झाले आणि नंतर भूमिपूजन झाले त्या कामाचं। असाही अख्ख्या म्हणजे माझ्या बघण्यात 46 वर्षाच्या माझ्या वयाच्या हिशोबाने बघण्यात हा पहिला व्यक्ती आहे की काम झाल्यानंतर त्याचं भूमिपूजन। यांची समस्या काय सर, ज्येष्ठ नागरिक आहेत, यांना बसण्यासाठी जरा वॉकिंग करण्यासाठी जागा नाही। हे एकच पर्सन नाही आमच्या अपार्टमेंट, तुमचं बघितलं तर आहे, ह्या पलीकडचा अपार्टमेंट आहे, त्या पलीकडचा आहे, त्या आजूबाजूच्या आहेत, असे निघाले तर पण मिनिमम 100 ते 200 लोक ज्येष्ठ नागरिक निघतात। असे हे समस्या तर मिनिमम नाही का 50 ते 60 हजार आपले मतदान आहे। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाने सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये विकास कामं हे अतिशय जोरात चालू आहेत। अशा स्थितीमध्ये आपल्या यल्लालिंग मठ शहर मध्य विधानसभेमधील यल्लालिंग मठ ते अक्कलकोट रोड हा रोड NCAP या योजनेअंतर्गत 61 लाख रुपयाचा निधी मंजूर झाला। त्याचं उद्घाटन 3 दिवसाखाली आम्ही त्याचं उद्घाटन जे आहे ते नागरिकांकडून तेथील नागरिकांच्या हस्ते आपण उद्घाटन केलं आणि त्याच्यानंतर या मतदारसंघाचे आमदार यांनी 2 दिवसाच्या नंतर आचारसंहिता लागायच्या 10 मिनिटे आधी तेथे आणून बोर्ड लावला। विशेष म्हणजे हा रस्ता गेली 10 वर्ष झालं अतिशय खराब परिस्थितीमध्ये होता आणि त्या रस्त्याचं काम
हे एनकॅप योजनेअंतर्गत चालू झालं. चालू झाल्याच्या नंतर आम्ही उद्घाटन केलेलं आहे. याची मागणी देखील आम्ही केलेली होती. त्याचा निधी देखील शिवसेनेला जिल्हा प्रमुख या नात्याने मनीष काळजे म्हणून मला हा निधी आलेला आहे. परंतु उद्घाटन झाल्याच्या नंतर ह्या आमदाराला जाग आली आणि आचारसंहितेच्या 10 मिनिटं अगोदर त्यांनी हा बोर्ड लावला. म्हणजे जे खासदार होण्याचं स्वप्न बघतायत हे आमदार हे अशा पद्धतीनं आयत्या कामांवरती बोर्ड लावण्याचा अतिशय केविलवाणा आणि लाजिरवाणा प्रकार हा शहर मध्यमध्ये केलेला आहे. खरं तर जर तुम्हाला हा 15 वर्ष झालं तुम्ही आमदार आहात तर हा रोड तुम्हाला कधी दिसला नाही का? किंवा आम्ही उद्घाटन केल्याच्या नंतर तुम्ही त्या बोर्डामध्ये मक्तेदाराचं नाव लिहित नाही, त्याचा निधीचा आकडा देखील तुमचा चुकलेला आहे. इथून तुम्हाला माहिती आहे, म्हणजे यावरून ह्या बोर्डावरून माहिती होतं आहे की आपणाला या कामासंदर्भातली कसलीही माहिती नाही, परंतु फक्त श्रेय घेण्यासाठी खासदारकीचं कुठंतरी जे अवास्तव्य जे न होणारं स्वप्न बघितलं ते पूर्ण करण्याचा एक केविलवाणा प्रयत्न दिसला. या गोष्टीचा आम्ही निषेध करतो आहे. कशा स्वरूपाचा पाठपुरावा तुम्ही केला होता निधीसाठी? खरं तर हा रस्ता गेल्या 10 वर्षापासून तेथे अतिशय खराब परिस्थितीमध्ये होता. तेथील नागरिक हे आमच्याकडे आलेले होते. या संदर्भात महापालिका आयुक्त यांना आम्ही अनेक वेळा पत्र दिलं. एनकॅप योजना अंतर्गत म्हणजे एनकॅप ही योजना म्हणजे धूळमुक्त योजना ही केंद्र शासनाची आहे आणि केंद्र शासनाच्या योजनेतून हा रस्ता घेण्यात यावा, तो निधी आमच्यासाठी द्यावा आणि त्या ठिकाणी तो रस्ता करावा अशी मागणी ही आम्ही आयुक्त मॅडम यांच्याकडे केलेली होती. आणि ती मागणी पूर्ण करून ही केंद्राची योजनेतून केंद्राच्या योजनेमधून ही योजना मंजूर झाली, हा रस्ता मंजूर झाला आणि तो निधी मिळालेला आहे. आणि केंद्राची योजना असताना ह्या काँग्रेसचे आमदार हे मी काम केलेलं असं दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत.